महापौर मॅडम, मी आपल्या माध्यमातून आयुक्त साहेबांना सांगू इच्छिते की जो मूषक नियंत्रणासाठी एक शेड्यूल, जसं आपण फवारणी करता जो एक शेड्यूल आखला जातो, तसा मूषक नियंत्रणासाठीही एक शेड्यूल सर्व सदस्यांना देण्यात यावा. आणि दुसरं म्हणजे मॅडम, मूषक आपण पाळतो की त्यांना हे करायचं हे देतो, हाही सवाल आयुक्त साहेब तुम्हाला मी विचारू इच्छिते. कारण मूषकांचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे, प्रत्येक वाडगडीत तुम्ही गेलात तर तुम्हाला एकच प्रश्न असेल की मूषक तुम्ही खरोखरच नियंत्रणात आणताय की वाढवताय. उंदरांची संख्या पालिकेच्या या पूर्ण आवारात, पूर्ण नव्या मुंबईतच तर तिकडे खूप मोठी संख्या वाढत चालली आहे. नुसती संख्याच नाही वाढत चालली आहे, तर उंदरांची साईजही वाढत चालली आहे. मला असं वाटतं की नव्या मुंबईत सगळ्यांनाच खूप पोषक असं वातावरण असतं, त्याच्यामुळे नवी मुंबई ही सगळ्यांची पसंतीचं शहर आहे. असं वाटतं की उंदरांचंही पसंतीचं शहर बनलंय नवी मुंबई. आज प्रत्येक, म्हणजे मी जसं ज्या प्रभागात नाही नेतृत्व करते की गावठाण असू दे किंवा LIG माझी कॉलनी असू दे, तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर उंदीर चालले. पूर्ण शहरभर आज तुम्ही सभागृहात बघितलं असेल तर प्रत्येक सदस्याने त्या मूषकांवर आवाज उठवलेला आहे. आणि इतकी संख्या वाढलेली आहे की प्रमाणाच्या बाहेर ती संख्या वाढलेली आहे. तर मी एक उदाहरण देते की माझ्या इथं मुलं ग्राउंडमध्ये बॅटबॉल खेळत होते आणि एका बिलाजवळ बॉल गेला आणि त्या मुलाला उंदीर चावला. अशा 2 मुलांना उंदीर चावला. तर भविष्यात मला वाटतं लॅप्टोस्पायरोसिस हा रोग उंदरांपासून होतो. तर भविष्यात हा रोग नव्या मुंबईत वाढण्याची शक्यता आहे. आणि आज करोडोचं आपण टेंडर काढतो ह्याच्यावर, पण त्याचं नियंत्रण कुठेच नाहीये.